संभाजीनगरमध्ये आज बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे। बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला 55 वर्षांपेक्षा अधिकचा काळ झालेला आहे। या वास्तूचं बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवरती नाही, तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याची सांगत नोटीस देण्यात आली आहे। या नोटिशीमुळे भावना दुखावल्याचं भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायातर्फे आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात येतोय। आणि याविषयी बोलूयात, कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, काय अधिकची माहिती, कधी निघणार आहे हा मोर्चा, कोण कोण सहभागी होईल? हे दृश्य आहेत क्रांती चौकातले आणि इथे आपण पाहतोय की निळा सागर एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी अनुयायी इथे एकत्र आलेत आणि बौद्ध लेणी बचावसाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। लोकांचं म्हणणं आहे की हा जमिनीचा प्रश्न नाही, तर हा अस्मितेचा प्रश्न आहे। 50 वर्षापेक्षा अधिक काळ झालाय बुद्ध लेणी त्या ठिकाणी आहेत आणि त्या या ठिकाणी अतिक्रमित घोषित करण्याचं काम या ठिकाणी मनपाच्या वतीनं करण्यात येत आहे। मात्र असं काही नाही आणि हा जो परिसर आहे तो या ठिकाणी वाचवण्यात यावा अशा प्रकारची मागणी या मोर्चेकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आपण काही लोकांशी या ठिकाणी बोलूयात, त्यांचं म्हणणं आहे। मोर्चाची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की विद्यापीठाने जी अवैध नोटीस बुद्ध लेणीवर लावली आहे त्या नोटीसवर कारवाई झाली पाहिजे आणि बुद्ध लेणी ही वन विभागाच्या अंतर्गत आहे। विद्यापीठाचा याचा कुठलाही संबंध नसताना जाणून बुजून बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याचं काम हे विद्यापीठाने केलेलं आहे। पुढे काय आता मोर्चा कधी सुरुवात होईल? मोर्चा इथून सुरुवात होईल। शांततेप्रमाणे भिक्खू महासंघ याचा लीड करणार आहे। शांततेप्रमाणे आपण विभागीय आयुक्ताला संपवणार आहोत। काय आणखी काय मागण्या? याच्यात सर्वात प्रथम असं लक्षात येतं की जे अनधिकृत बांधकाम नाहीये, पोलीस प्रशासन जाणून बुजून त्या बांधकामावर का जातंय? म्हणजे बौद्ध समाज एवढा मोठा असून तुम्ही जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करत आहेत। आम्हाला हे समजत नाहीये की महानगरपालिकेचं काम असतं, परंतु महानगरपालिका लक्ष जाणून बुजून निवडणुका आल्यामुळे बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम आहे। आम्ही या शासनाचा जाहीर या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलो आहोत। किती वेळ आहे मोर्चाला? मोर्चा 1 वाजता निघणार आहे। आमचा वेळ 1चा आहे। 1 वाजेपासून मोर्चा निघेल। पैठण गेट, गुलमंडी आणि किल्ल्यार मार्गे दिल्ली गेटला जाणार आहे। बुद्ध लेणी या ठिकाणी नोटीस लावून एक प्रकारे बौद्धांचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातलेला आहे आणि हा अतिशय सुनियोजित कट आहे आणि देशात पहिल्यांदा लेणीला टार्गेट होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।